सूचना असतील प्लीज. आघाडीला प्रवीण जोशी आणि हरेश भोईर, माणेरेचा बायकर मान, दोघे इन्फॉर्म बॅटर आहेत आणि दुसऱ्या बाजूला वेदांत देखील दाखवून दिलेला आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला पंच करत असताना बॉल प्रवीणचा बॅट मधून आला, कवसला, चांगला पंच, चौकार. पहिला चौकार येत असताना बॅकफुटला गेला, राऊंड विकेटने विथ द अँगल, हलका शॉर्ट बॉल होता आणि तो जो बाउन्स होता बॉल मध्ये पंच करत असताना चौकार. ओहो, इथे पोल करायचा होता ऑन साइडला, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. हॉट बॉल पंच करत असताना चौकार. ओहो, सफल झालेत. आता फॉलो केलं वेदांतने प्रवीणला, फुल लाईन बॉल टाकला आणि जर आपण बघितलं तर हलका शफल होत असताना ऑन साइडला टर्न करायचं होतं बॉलला. पहिला चौकार आलाय. सफल झालेत. आता फॉलो. पुढचा बॉल उडवला खरा, मिस टायमिंग, लॉग ऑनला चान्स. कॅप्टन चिन्मय समोर, सेफ हँड, चांगली कॅच आणि जय मसोबा मानेरला 4 वरती पहिला धक्का. कॅप्टन डिपार्ट्स, प्रवीण जोशी बाद. पुढचा बॉल खरा, मिस टायमिंग, लॉग ऑनला चान्स. कॅप्टन चिन्मय समोर, सेफ हँड. चार वरती पहिला धक्का बसलाय. स्टार्ट जरूर प्रवीणने केला, पण तिकडे 2 डॉट बॉल आणि चौथ्याच बॉल वरती त्याची विकेट देखील पाहायला मिळाली. बॉल आणि 2 बाकी आहेत आणि नवीन बॅटर येतात ते विशाल भोईर. हरेशला पहिल्या 4 बॉल मध्ये स्ट्राईक भेटली नाही. वेदांतने कमबॅक करून दिलं. शॉर्ट टर्नअपने वेगाने बॉलिंग करण्यासाठी माहिर आहे, प्रॅक्टिस तशी तो करतो आणि मागच्या 2-3 पर्वांमध्ये सागावसाठी महत्वपूर्ण भूमिका स्लॉट मध्ये दिला आणि विशालचा बॅट मधून पहिलाच बॉल थेट यात्रा, षटकार. उगम शेलार आपण मंचाशी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. उगम शेलार. चार नंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. थेट बॉल मिड विकेटच्या बाहेर गेला आणि टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 धावा. P1च्या या षटकातील शेवटचा बॉल आणि बाकी पुन्हा मिड विकेट आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. उडवलाय वन्स अगेन, वा, शाबुक शॉट पिक करत असताना बॉल लॉंग ऑनचा बाहेर. दुसरा षटकार लागोपाठ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 16, 1 गडी बाद. वा वा, सागाव टीम तुमचा 12th मॅन नाहीये आणि त्यामुळे 2 रनची पॅनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यात येत आहे. तो धावा आपण आताच ऍड करूया. 16 धावा झालेल्या आहेत, प्लस 2 पॅनल्टी 18. दोन्ही टीम्स लक्षात घ्या, पॅनल्टी आताच ऍड केलेली आहे. 2 रन्स आताच ऍड आम्ही केलेले आहेत. 16 झालेले आहेत,
+2 पेनल्टी 18. मानेरे संघाने 3-3 आणलेत एक्स्ट्रा प्लेअर. त्यांना पण पेनल्टी देऊ, 2 एक्स्ट्रा आणलेत म्हणून. नाही पाहिजेत खरं तर, पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो सध्याच्या घडीला एका गावामध्ये 11 खेळाडू देखील होत नाही. सागाव इन्फॉर्म टीम आहे, मानेरे इन्फॉर्म टीम आहे. त्या पद्धतीने त्या दिवशी एका कॅप्टनने जबरदस्त बाईट दिली होती एका स्पर्धेमध्ये, मला आठवत नाही. 12वा राहणं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना जमत नाही, पण सुरुवात मित्रांनो यशाची पहिली पायरी आहे ती. जर क्रिकेट खेळत असाल तर एक्स्ट्रा प्लेअर म्हणूनच तुम्हाला अगोदर टीम मध्ये जागा मिळते. सपाटच्या स्पर्धेमध्ये तर प्रत्येक जण म्हणत होता मी 12वा राहीन, कारण तिकडे टॉप 4 टीम्सला सायकल होत्या 12व्या खेळाडूंना. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल बॅटचा हात लागलाय. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये डबलला चान्स, विशालचा कॉल आहे, हरीशला धावावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 20 धावा. सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला कॅप्टन पुरुषोत्तम पाहायला मिळतात, पुरुषोत्तम मात्रे. सरळ रेषेमध्ये हरेशचा डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट षटकार. सोनारपाडा चषकाची मालिकावीरची बाईक ज्याच्या नावावरती आहे, अंतरली चॅम्पियनशिप मानेरे संघाच्या नावावरती आहे आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळ झालेला आहे. प्रवीणची विकेट जरूर आपण बघितली 4 वरती देन आतापर्यंत ही पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतात. स्कोमॉझॉन 26, पुरुषोत्तम मात्रे. फुल टॉस आहे पण तिथे तितका तर कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. बॉल चालला कॅप मध्ये, काऊ कॉर्नर रिजनला. सूरज आलेत 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 28 धावा. स्कोर सध्या आपण पाहतो 28. यावेळेला बॉल खोला जरूर होता. एक्स्ट्रा खोला ड्राईव्ह करण्यात आला. फिल्डर चिन्मय, चांगली फिल्डिंग. डबलला चान्स घेतली आणि 2 धावा देखील सहज येतात. विशाल मागच्या 3ही बॉलवरती वेगाने धावत असताना पाहायला मिळाला. 4 बॉल आतापर्यंत या षटकामध्ये आलेत, एकही डॉट आला नाही. वेदांतने चर्चा जरूर लगेचच केलेली आहे पुरुषोत्तम सोबत. हे बॉलिंग युनिट आहे आणि तुम्हाला युनिटमध्येच बॉलिंग करावी लागते. एखादा गोलंदाज जर हवं तशी बॉलिंग करत नसेल तर त्याला काय करायचंय ती चर्चा जरूर तुमच्या बॉलिंग युनिट मधले बॉलर्स देखील करत असतात, सिनियर प्लेयर्स करत असतात. 30 धावा आहे सध्याचा धावफलक. शफल झालाय, स्वीप करायचा होता पण इथे बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर आणि फॉलो केलंय ते गोलंदाजाने फलंदाजाला. डॉट बॉल. आफ्टरनून सेशन आहे, मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. यानंतर पहिल्या मॅचचे विनर टीम वीर बजरंग पिसवली आणि सेकंड मॅचचे विनर टीम सापाड. टॉससाठी यायचं दोन्ही संघाचे कर्णधार. यानंतर मात्र वेळे संदर्भात तुम्हाला सूचना नसतील, पॅनल्टी असतील. पॅनल्टी डायरेक्ट देण्यात येईल. सापाड आणि पिसवली दोन्ही कॅप्टन रेडी राहा. प्रिव्हियस मॅचचे विनर कौसा टीम. हो इथे ऑप्शनचा बाहेर शेवटचा डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावाफलकावरती आपण पाहतोय 30 धावा 1 गडी बाद. दोन षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 1 विकेट देखील. तिसरा फ्रेश बॉलर आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो अवधूत मात्रे. ऑन साइड बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. अरे प्लीज कम ऑन सागाव.
वेळ नाही मित्रांनो आपल्याकडे. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं तुम्हाला टाकायचे. 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटे घेतलेली आहेत. येस, नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी पुन्हा एकदा पिसवली आणि सापाड कॅप्टनने मंचावरती येऊन थांबा. टीम रेडी राहा. आपण टॉप एज चान्स असेल बिहाइंड द विकेट ट्रायंगल मध्ये बॉल अटेम्प्ट कोण करणार यामध्येच राहिला आणि बॉल थेट जमिनीला दान. विशालला जीवनदान. विकेट किपरची कॅच होती का, फाईन लेगची कॅच होती का, थर्ड मॅनची कॅच होती का प्रश्न आहे. मात्र तिघांकडून चुका झाल्यात. बॉल एकानेही दिला नाही, कदाचित दिला असेल मात्र ड्रॉप झाली कॅच. टॉप एज होती. विशालचा बॉल बॅटवरती आल्यानंतर हवेत होता. रितेश गोल गोल फिरत होता. राहुल मागून धाव ठोकली होती. थर्ड मॅन पाहत होता आणि त्यामध्ये विशालला जीवनदान. धावसंख्या 1-1 ने 31. मागच्या मॅच मध्ये सदरंगी स्पोर्ट्स दूर नेबीकडून बऱ्याचशा चुका झाल्या, कॅचेस ड्रॉप झाल्या आणि निलेश आणि जी बॅटिंग केली जबरदस्त. दोघांची पार्टनरशिप होती मॅचला फिनिश करणारी. फिरवलं बॉलला. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं बॉल आत येईल पण पडल्याबरोबर बाहेर निघालाय. सुपर. अवधूत मात्रे शॉट आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर आपण मागचा बॉल पाहत आहोत. जेन्युअन लेग ब्रेक. इथे टॉस केलं होतं बॉलला. लॉंग ऑफला ड्राईव्ह केला. चिन्मय फार वेगाने बॉलवरती आलेत. 2 धावा इथे मिळतात. हे षटक थोडंसं का होईना आपण जर बघितलं तर डॉमिनेट केलं जाते बॉलर्स कडून. प्रश्न बरेचसे विचारले जातात. फुटवर्कला टेस्ट करणारे बॉल येतात. जे दोन्ही बॅटर्स सेट आहेत त्या दोघांचे अगेन चांगली गोलंदाजी आतापर्यंत अवधूत कडून. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा. 3 बॉल बाकी आहेत. धावा 33. टॉस फुल टॉस होता. मिस टायमिंग वाटतोय. काऊ फेसला फिल्डर आहेत. चांगली कॅच. कॅच ड्रॉप. असं वाटलं व्यवस्थित आले होते. बॉल हातातच होता. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की पकडली आहे मात्र नाही. बॉल निसटलाय आणि सीमारेषेच्या बाहेर. चौका. होती कॅच ड्रॉप झाली आहे. चौकार आलाय. 4 धावसंख्या 37. अवधूतने चांगली गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षणाची साथ नसेल तर बॉलर अजून काय करेल. फारच बाहेर निघाला बॉल. थर्ड मॅन राहुल ऍक्शन मध्ये डेरेक हिटला चान्स घेणार होते पण बघितलं की विशाल वेगाने आलाय. वाईटचा सिग्नल. धावा 2 एक्स्ट्रा मिळत आहेत आणि 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 39. 39 धावा सध्याचा स्कोर आपल्याला दाखवत आहे. बॅटिंग करत असताना टीम मसोबा मानेरे चेरादेव सागावच्या अगेन्स्ट. एकोणचाळीस आहेत. 2 बॉल आणि टाकायच्यात. लेफ्टी विशाल आलाय. परिवर्तन आपण फिल्डिंग मध्ये पाहत आहोत. आज रोहित भोईर सागावच्या स्पॉट मध्ये नाहीयेत. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर आशिष जोशी देखील नाही मारेच्या स्पॉट मध्ये. ओकेला बॉल डीप मधून येतात फिल्डर वेगाने. सूरज अटेम्प्ट करत असताना थोडासा दूर बॉल राहिलाय. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कॉमॉझॉन 40 धावा. रोहित जाधव आमच्या सोबत जरूर सध्या ॲज अ स्कोरर आणि मंचावरती आमदार चषकाचे लाडके आयोजक सतीश भोईर साहेब यांची उपस्थिती. सुस्वागतम. शेवटचा बॉल. अवधूत हरेश साठी. 14 विशाल कडून 18 हरेश कडून. चांगली पार्टनरशिप. लेग ब्रेक उडवलाय खरा. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पाहतोय वेदांत. आत आलाय आणि आता बाहेर जावं लागेल. चांगली कॅच. हरेश विकेट. 40 ला 2. 3 षटकांचा खेळ संपला. मसोबा मानेरे. आईचं पाणी. चला ड्रिंकचा सिग्नल आहे. 12th मॅन. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 40 धावा. नवीन बॅटर ऋषी भोईरची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होत असताना फाउंडेशन पक्क झालेलं आहे. लास्ट मॅच आपण जर बघितली तर तिकडे 70चा चेस होता. 70 चेस झाल्यात.
आज 71 धावा पहिल्याच मॅच मध्ये चेस झालेल्या आहेत. हे जे मैदान आहे सपाट चषकामध्ये देखील बऱ्याचशा मॅचेस आपण बघितल्या असतील. स्कोरिंग ग्राउंड आहे, हवा खेळती राहते आणि बॉल सर्रासपणे जातोय मैदानाच्या बाहेर. 40ला 2 पहिल्या मॅच मध्ये परास्त केलं केसर बी ला. पिसवलीने सेकंड मॅच मध्ये परास्त केलं उंबरडेला. सापाडने थर्ड मॅच मध्ये परास्त केलं एदूटने बी ला. कौसा टीमने ही 4th मॅच आहे. पिसवली आणि सापाड पुन्हा एकदा. पिसवलीचे मला खेळाडू दिसत आहेत. सापाड टीम वेळेवरती उपस्थित राहा आणि कॅप्टनला विनंती या 2 षटकानंतर टॉस कंपल्सरी आहे. त्याला फक्त 4च मिनिटं शिल्लक आहेत. टीम सागाव हे 4थं षटक आहे. अन्यथा तुम्हाला स्लोवर रेटमुळे पॅनल्टी बसू शकते. फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा आणि प्रत्येक टीमकडे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. 16 मिनिटं झालेले 3 ओव्हरसाठी. 40ला 2 सध्याची सिच्युएशन आहे. रोहित नाही आज आणि 4th ओव्हरची जबाबदारी रितेश भोईर यांनी उचललेली आहे. फॉर्टी फॉर 2. 40ला 2. घार सध्या जरूर 30 सलकर मध्ये गिरट्या घेत आहे. एखाद्या फिल्डरला उचलेल. पूल करायचा होता. चांगला राइजिंग बाउन्सर ऑप्शनचा बाहेर लांब ठेवला. राईट झाला बॉल आणि या दोन्ही गोष्टी बॅटरला बीट करून जात आहेत. डॉट बॉल पहिला आलाय रितेश कडून. इथे ऑप्शनचा फारच बाहेर आहे. निघालाय जास्त बाहेर बॉल. अंपायर्स कडून सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावा संख्या पुढे चालली. स्कोर ऑन 41. 41 धावा सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय. 70 धावा आज 2 मॅचेस मध्ये चेस झालेल्या आहेत. त्यामुळे 70 आकडा या मैदानावरती तरी पुरेसा नाहीये. हे मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये आपण बघितलंय. कौसा आणि एदूटने पिसवली आणि केसर बी उडवला. बॉल पूल करत असताना विशाल भोईरचा बेधुंद करणारा षटकार. या षटकारासोबत धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या. तर धावा 47. आक्रमण झालंय. 6 बॉल 20 वरती खेळत असताना आपण पाहत आहोत विशाल भोईरला. पुन्हा एकदा खेचलाय. निघालाय बॉल वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून डीप स्क्वेअर लेग सीमा पार. मोठा षटकार. प्लीज आहे आई गावदेवी चषक 2025-26 पर्व. जबरदस्त आहे गाणं. या स्पर्धेचं शीर्षक गीत बंटी कारभारी यांनी गायलेले गाणं. उंबरड्यामध्ये बरेचसे कलाकार आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर उडवला खरा. वेदांचा टेम कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सुसाट सुटलाय सध्या तरी विशाल भोईर. कॅच ड्रॉप झाले होते विशाल भोईरचे आणि तिथून आक्रमण झालंय. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो विशाल भोईर कडून या मॅच मध्ये. आतापर्यंत 8 बॉल 30 धावा झालेल्या त्याच्याकडून आणि 57 ला माणरे.
फुल लेंथ आहे, स्वीप केला बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, मागे तो मिस्टेक झाली आहे, बॉल चाललाय मागे, धावून सध्या तरी धावा पूर्ण करतात बॅटर्स, पुन्हा राम उचलून थ्रो करतील आणि पाहता पाहता आपण पाहतोय 3 धावा विशाल आणि ऋषीच्या जोडीने पूर्ण केल्या. 3 धावांनी धावसंख्या पोहोचली 60 वरती. चांगला खेळ, एक बॉल आणि टाकावा लागणार या षटकातील रितेशला. मोठं षटक, 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत, 60 कंप्लीट. मांढरेने बघितलंय, तेजस देखील आज सकाळपासून या ठिकाणी आहेत, 70 2 वेळेला चेस झालेले आहेत, ते देखील बॉलर आहेत. 70च्या पुढेच त्यांनी सांगितलं बॅटर्सला की तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. आज कॉमेंटेटर्सला जरूर त्यांच्याकडून डिनरची व्यवस्था करण्यात आली आहे इव्हिनिंगला. पुल केला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, 3 गॅप आणि त्या गॅप मधून ऋषीचा फटका 4 धावा देतोय. 4 षटकांचा खेळ संपला, 2 विकेट मसोबा माणेरेचा धाव फलक 64, 64 धावा. चला सागाव टीम, टाइम अप, 20 मिनिटं तुमची कंप्लीट झालेत. बरोबर 4 षटकांसाठी तुम्ही 20 मिनिटं घेतलेली आहेत. या पुढच्याही सर्व संघांना या सूचना आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल तेव्हा 15 मिनिटाच्या आत तुम्हाला पहिली 3 षटकं टाकावीच लागणार आहेत. पिसवली आणि सापाड लास्ट कॉल. सेकंड राऊंड मध्ये डायरेक्ट पॅनल्टी आहे, दोन्ही संघाच्या कॅप्टन याची नोंद घ्या. पिसवलीचे कॅप्टन आलेले टीम सापाड. 64, 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. कुठपर्यंत मजल मारली जाईल, कारण 9 बॉल 33 बनवल्यात विशाल भोईरने, तर दुसऱ्या बाजूने ऋषी कडून देखील 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट ओव्हर आहे, अवधूतला कंटिन्यू केलंय, त्याने 3rd ओव्हर मध्ये बॉलिंग चांगली केली होती. 10 धावांचं त्याचं षटक होतं, तो पुन्हा आलाय. पाहूयात हे जे षटक आहे किती धावा बनतील, टार्गेट काय सेट होईल. चला कॅप्टन, तुम्ही जास्त वेळ घेताय, टीम सागाव. हो, एज आहे बॉल शॉर्ट थर्ड मॅन कडे. एक धाव सहजरित्या आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर 65, 65 धावा. 22चा सिग्नल आला अंपायर कडून. लास्ट ओव्हर मध्ये देखील अवधूतने जरूर ज्या पद्धतीने विशालच्या अगेन्स्ट बॉलिंग केली होती त्याला थांबवलंच होतं. इथे तेच घडलं. 22च्या सिग्नलने स्ट्राईक रोटेट झाली आहे, एक धाव आली आणि ऋषी आला स्ट्रायकिंग एंडला. मिड ऑन आत ठेवलंय बॉल. फिल्डर सध्या आपल्याला पाहायला मिळतात काऊ कॉर्नर मध्ये, मिड विकेट मध्ये, लॉंग लेग रिजन मध्ये. लॉंग ऑफ आहे, थोडंसं वाईड ऑफ आणि देन कवा पॉइंट. पुढचा बॉल अवधूत, टॉप स्विंग, बॉल पडला थेट बॅट वरती आणि थेट आता पडलाय काऊ कॉर्नरचा बार. ऋषीचा बॅट मधून षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. थेट बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्कोर ऑन 71. ज्या वेळेला चान्स असेल चिन्मय डीप मध्ये लॉंग ऑफ वरून ट्राय करत होता. पहिल्या बाउन्स वरती आतमध्ये थांबवलं बॉलला. 2 धावा, 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. 73, 73 धावा बनलेल्या आहेत. 3 बॉल आणि बाकी आहेत आणि इथे चान्स घेत आहे आपल्याला सध्या तरी बॅटर पाहायला मिळतो ऋषी. प्रवीणची सुरुवात होती, त्याची विकेट. हर्षने चांगला खेळ केला, विशालने चांगली बॅटिंग केली होती. आताही मैदानाचा आत आहे, पण शेवट ऋषी भोईर करून देतोय फार उंच आणि तितकाच लांब. आउट ऑफ द पार्क, षटकार. जबरदस्त खेळ. 4 बॉल 18 वरती आतापर्यंत त्याची इनिंग आपण पाहतो आणि 79 वरती मानणारी टीम. 2 बॉल बाकी. अवधूत वरती आक्रमण.
इथे फटका फसलेला वाटतोय. पूल करत असताना डीप मधून फिल्डर चेंडूच्या खाली आलाय. चांगली कॅच. ऋषीची विकेट. अवधूतचं कमबॅक. 79 ला 3 मांडरे. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. क्विकर वन टाकला अटेम्प्ट करत असताना पूलचा फटका फसला इकडे. नवीन बॅटर नितेश. 79 झालेला. पाहूया टार्गेट डिसायडर बॉल आहे. किती बनतील. सापडला पुन्हा एकदा विनंती करेन. अजूनही कॅप्टन आलेले नाहीत. पॅनल्टी तुम्हाला बसू शकते. शेवटचा बॉल. बोला टाकला. एचा बॉल शॉर्ट लेग मध्ये सध्या तरी वळून मागे चाललाय. स्किट झाले फिल्डर थर्ड मॅन आणि इथे त्या 2 धाबा. स्टम्पचा अगदी आपण जर बघितलं तर 10 ते 12 यार्ड लांबच बॉल होता, तरी देखील त्यामध्ये 2 धाबा पूर्ण झाल्या. 81 ला डाव संपला. मांढरेचा 82 धावांचं टार्गेट ठेवलंय. चेरादेव सागाव समोर. कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. टॉससाठी कॅप्टन सापाडचे आलेले आहेत. आणि जसं आपण या मॅचच्या सेकंड इनिंगला देखील सुरुवात करू, आवाज ऐकू आपण विशालजी पाटील सरांचा. टॉस आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळणार. टीम पिसवली आणि त्यांचा घेऊन सापाड. सर्वांनी सतीशजी भोईर साहेबांना मी विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करीत आहोत. साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करीत आहोत आणि कॉल कोण करतो? सापाड टीमचा कॉल असेल. पिसवली टीमचा कॉल. टेल असा कॉल केला. इट इज हेड. सापाड टीमने टॉस जिंकला. मित्र जास्त काय विचारणार, फक्त निर्णय सांगायचा. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम सापाडने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला टीम सागाव ओपनिंग पेअर पाठवा. पहिलं सत्र आपण पाहिलं. मॅच समरी जर आपण आतापर्यंत पाहिली, फर्स्ट इनिंग मध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या प्रकारे बॅटिंग झाली फर्स्ट हाफ मध्ये, टोटल रन्स बनवण्यात आलं फर्स्ट इनिंग मध्ये 81 बनवण्यात आला आणि 82 चा टार्गेट सेट केला. काय जबरदस्त बॅटिंग झाली. तेजस भोईर जसे पोहोचले टीम सोबत, त्यांनी सांगितलं की 70 प्लसच हव्यात आणि 81 बनवण्यात आला. आणि आता असं वाटतं की तेजस भोईरच तयार होतात बॉलिंग मार्क वरती. तेजस भोईर, निल्सन मडवी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. अगदी थोड्याच दिवसांमध्ये तेही त्यांच्या जीवनामधल्या सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा आपण देऊया.
ब्लॅक डायमंड ऑफ मानेरे आमच्या समवेत जोडले गेले, स्पेशली त्यांचा गॉगल. बघा मजेचा भाग बाजूला राहिला. आता मॅच कडे आपण वळूया. टार्गेट जर आपण पाहिलं तर 82चा हा चेज असणार. बघा बॅटिंग युनिट जर आपण पाहिला टीम जय चेरादेव सागावचं तर बॅटिंगमध्ये दमखम भरपूर आहे. बट ऑलमोस्ट 17 रन पर ओव्हर बनवणं हे इतकं सोपं जाणार नाही आहे. आणि त्यासाठी ना पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं हे सर्वात महत्त्वाचं राहणार. चिन्मय आणि त्यांचा समेत सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. सूरज भोईर आणि चिन्मय सलामीसाठी आलेत. आणि फर्स्ट ओव्हर मिस्टर ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर मानेरे एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. 82चा चेस, पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट, काय सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल लॉंग ऑन फार षटकार. पहिला बॉल ढगातच मारला, कारण डिस्टन्स वाईज जर रन्स द्यायचं असतं तर हा बॉल जितका लांब गेला ना 10 आपण डेफिनेटली देऊ शकलो असतो. चिन्मय टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिलाच बॉल जसं पाहिलं रडार मध्ये रेंज मध्ये लॉंग ऑनचा वर्ण पाठवलाय. षटकाराने सुरुवात. नेक्स्ट बॉल, आता फुल अँड ड्राईव्ह गॅप मध्ये चान्स नाहीये फिल्डर्सला. जबरदस्त क्रॅकिंग ड्राईव्ह मिड ऑफ आणि कव्हरला भेदलाय. 4. तर लय भारी हे आयोजन. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे आयोजित आई गावदेवी चषक 2025-26 मंचावरती सर्वांनी सतीशजी भोईर साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती आपण पाहत आहोत, ज्यांच्याच नेतृत्वाखाली आपण याच क्रीडांगणावरती मागील सीझन मध्ये आमदार चषक पाहिला होता. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व सतीशजी भोईर साहेब, आणि आज त्यांची महत्वाची उपस्थिती आपण मंचावरती पाहू शकतात. पण सुरुवात आता जबरदस्त एक्सप्लोजिव्ह, कारण पगली 2 चेंडू 2 बाउंड्रीज. कुठेतरी कमबॅक करण्याकरिता लाईन आणि लेंथ मध्ये थोडे चेंजेस आणणं महत्वाचं राहणार आहे. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका, फिल्डर आहेत आणि फिल्डिंग चांगली राखली. बट तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि हा बॉल अगदी अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट टाकण्यात आला, कारण जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर एक फिल्डर आता आपल्याला काऊ फेसला डीप मध्ये पाहायला मिळतो, आणि एक फिल्डर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला. नेक्स्ट बॉल, बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका, पॉवरफुल फटका. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. हा बॉल देखील जाईल स्क्वेअर लेगला. चेक केलं जाईल की 1 बाउन्स गेला की ओव्हर दी रोप्स गेला, पाकलं जाईल. वन बाउन्स, येस 1 बाउन्स गेला, चौकार असेल. चार धावा मिळतील. बट तेजस भोईरचा अगेन्स्ट बरसला चिन्मय, आणि अशीच बॅटिंग करायलाही हवी या चेज मध्ये. आता आणखीन एक पुलचा फटका, बट फिल्डर आहेत काऊ फेसला. बॉल फील्ड केला जातो, मिळेल फक्त सिंगल. बट तेजस भोईरचं पहिलं षटक, ज्याप्रमाणे तेजस भोईर जेव्हा आमच्या समोर त्याचे ऑपरेटर असतात ना, एक वाक्य ते म्हणत असतात लेफ्ट आर्म, तर त्याचा पुढे काय ते तेजसलाच माहिती आहे. पण सध्या सगळेला या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा आलेल्या. एखादे विकेट जर तेजस इथे काढू शकले तरी सुद्धा ती महत्वाची राहील, कारण सूरज भोईर आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. सोनारपाडा चषक मला आठवतो नुकताच जो आता समाप्त झाला, तिथे अर्धशतक, एक सक्सेसफुल चेज
त्या मॅच मध्ये कंप्लीट केला होता खार्डी टीमचा अगेन्स्ट, आणि त्यामध्ये अर्धशतक सूरज भोईरचं होतं. लता मऊ द विकेट, फुल लेंथ कटर टाकला आणि कटर इफेक्टिव्ह येतो डॉट, आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स ज्या आलेल्या रिक्वायर्ड प्रमाणे बॅटिंग झाली, कारण 17 धावा या पहिल्या षटकामध्ये आणि येत्या 4 षटकांमध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचा आहेत रन्स. $65 अजूनही हवे आहेत येत्या 4 षटकांमध्ये. चला फिल्डिंग टीम माने रे प्लीज फिल्डिंग सेट करा. पहिले षटक 17 धावा खर्च झाला. सुरुवात जर आपण पाहिलं तितकीशी चांगली नाही आहे बॉलिंग मध्ये, बट ते राखले ना की जेव्हा आपण एक चांगला टोटल बनवतो, आपण पार स्कोर पेक्षा जेव्हा 15 ते 20 जास्त बनवतो ना, त्याचा तो ऍडव्हान्टेज आपल्याला नेहमीच मिळतो. की अशा क्षणाला 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक षटक जरी शांत गेलं ना, तरी सुद्धा तुम्ही बॅटिंग टीमला मागे टाकू शकता. आणि सध्या असं घडेल ते एखादं षटक हवंय मानेरी टीमला. पहिल्या षटकामध्ये 17, सेकंड ओव्हर बॉलर ऋषी भोईर बॉलिंग मार्क वरती तयार होतो. सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले, ज्यामध्ये 3 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. चला वेळ जास्त चालला, आम्ही ऑलरेडी क्लिअर केलं. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं एनी हाव टाकायचीच आहेत. 20 ते 21 मिनिटं जरी खर्च झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये ठेवावाच लागेल. सो फास्ट खेळा. सेकंड ओव्हर ऋषी आला. फर्स्ट ओव्हर मध्ये 17, देन ऋषी सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. पहिलाच बॉल असं वाटलं की फिंगर रोल केले होते, कारण ज्याप्रमाणे बॉल रिलीज केला ऋषी भोईरने. डॉट बॉलने सुरुवात ऋषी करतो या षटकाला. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले चिन्मयसाठी जे ठेवण्यात आलेत, जर आपण पाहिलं लॉंग ऑन ठेवण्यात आला, त्याचप्रमाणे जर आपण विचार केला एक फिल्डर डीप मिड विकेटला तेजस, एक लॉंग ऑफ देखील. आता उडवला फटका चिन्मयने, रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला काऊ कॉर्नरचा वरना षटकार. परिस्थिती बिकट, तिथे चिन्मय तेवढाच तिखट. काय जबरदस्त फटका आला. कॅप्टन आहे या टीमचा, लीडर आणि लीडर लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जेव्हा एखाद्या संघाचं नेतृत्व आपण करतो ना, तेव्हा जे अन्य खेळाडू आहेत ना त्यापेक्षा जास्त लक्ष आपल्याकडे असतं. आणि या क्षणाला या टीमचा नेता, या टीमचा लीडर आपल्या टीमला या 82च्या चेज मध्ये लीड करतोय, पुढे घेऊन चालला. षटकार आला चिन्मयचा बाटमधनं. आता फुल लेंथ ड्राईव्हचा फटका, बॉलर बॅक स्ट्रोक आणि येईल डॉट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला बॉलर ऋषीची पाहायला मिळाली. पण एकंदरीत ही गोष्ट राखली. आज आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा बॉलर्सने स्पेशली कटरचा वापर केला, कटर इफेक्टिव्ह राखलेत या विकेटवरती. तर मातीची विकेट, कटर जर तुम्ही सटीक लाईन आणि लेंथवरती टाकाल तर बॉल ड्रिप देखील होतो, तेही आपण पाहिलं. आणि हा निर्धाव चेंडू येतो, कारण या क्षणाला रिक्वायर्ड प्रमाणे बॅटिंग करणं महत्वाचं. लोबा फुल टॉस हॅमर्ड केलं, बट अगदी लॉंग ऑफ आणि डीप कव्हरचा मधोमध एक खेळाडू ठेवण्यात आला. बॉल फील्ड केला जातो, मिळेल सिंगल. आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 24 ऑन द बोर्ड. आणि या ओव्हरमध्ये अजूनही चेंडू बाकी आहेत, येते 2. बघा जे षटक आपण सांगत होतो, किमान एखादं शांत षटक हवंय मानणारी टीमला. आणि या 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 झालेल्या आहेत आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. जर येत्या 2 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री जर नाकी आली तर आपण असं म्हणूया की हा सामना सध्या सगळीला टीम मानेरेचा खिशामध्ये. कारण रिक्वायर्ड ऑलमोस्ट 20+ जाईल जर अंतिम 2 बॉलवरती कोणतीही बाउंड्री नाही आली तर. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. जो उल्लेख जस्ट मी केला की निर्धाव चेंडू जर आले तर दबाव आणखीन वाढेल. आणि येतो निर्धाव चेंडू. एक चेंडू अजूनही बाकी आहे, कारण जर 5 ओव्हरमध्ये 82 डिफेंड करायचा आहे तर डॉट बॉलनेही काम बनेल. आणि डॉट बॉल इथे आला. आणि या ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॉलिंग ऋषी भोईरची, कारण एकच षटकार तरी सुद्धा फक्त 7. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, पुलचा फटका, लाजवाब फटका. अगदी इन स्टाईल या षटकाची समाप्ती केली
सूरज भोईरचा बॅटमधनं षटकार 6. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा, आता 18 मध्ये 52 करायचा आहे. आज पिसवली टीमचा दमदार खेळ आपण पाहिला. सध्या सगळीला आपण विचार केला, संजय पाटील फर्स्ट मॅच 44 इंडिव्हिज्युअली बनवला आणि त्याच इनिंगच्या जोरावरती थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी ग्राउंड मध्ये केली गेली आहे. चला थर्ड अंपायर आपण लवकर ग्राउंड मध्ये पोहोचा. आणि थर्ड अंपायर देखील फार मोठे स्पेशलिस्ट आहेत, कारण थर्ड अंपायर ही रिझर्व जागा जे आमचे तिसरे पंच चाललेत. रोहित साठी ती जागा रिझर्व ठेवलेली आहे की जेव्हाही ग्राउंड मध्ये तिसऱ्या पंचांची आवश्यकता असेल रोहित जातील. रोहित आज थर्ड अंपायर आता आपल्याला पाहायला मिळतात. 18 मध्ये 52 करायच्यात. फील्ड प्लेसमेंट आता आपण जर पाहिले विकी तयार होतात या थर्ड ओव्हरमध्ये. फील्ड प्लेसमेंट मिड ऑफ इनफिल्ड मध्ये, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये. लॉंग ऑफला तेजस, लॉंग ऑन आहे काऊ कॉर्नर डीप मिड विकेट. फुल टॉस उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. ते म्हटलं जातं ना की तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला जर माहिती असेल ना तर तुम्हाला कोणतेही अडचणी थांबवू नाही शकत. पूर्णपणे आता आपल्या ध्येयावरती नजर आहे चिन्मयची. आता मिस्टामिंग बॉल फार उंच गेला. मिड ऑफ लहू डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाही. या जबरदस्त कॅच पकडण्यात आली आणि झटका हा पकला लागला. चिन्मयला जावं लागेल वापस. तुरकाट सध्याच्या घडीला 36 आणि अजूनही जिंकण्याकरिता 46 हव्यात. 36 झाले. 46 धाव्यांची आवश्यकता. न्यू बॅटर या टीमचा आणखीन एक जबरदस्त बॅटर रितेश दाखल झाला क्रमांक 3 वरती. रितेश भोईर क्रमांक 3 वरती. स्टार्ट चांगला मिळवून दिला चिन्मयने, कारण स्टार्ट मॅटर करत होता आणि सुरुवात चांगली झाली. पण अजूनही प्रवास लांबचा आहे. अभी भी दिल्ली बहुत दूर है. बट जी सुरुवात चिन्मयने मिळवून दिली त्यात नंतर एक गोष्ट तर क्लिअर आहे की टीम सागाव डेफिनेटली लढू शकते आणि चान्स क्रिएट करून दिला चिन्मयने, कारण स्टार्ट भरपूर चांगला झाला. आता पुलचा फटका समोरच्या दिशेने. फिल्डर येतात लॉंग ऑनला. चेक केलं जाईल, बाउंड्री चेक केली जाईल.
अंपायर मॅच स्टार्ट करा, कारण 2 पलून काढल्या होत्या, बट निर्णय पेंडिंग आहे. जर बाउंड्री असली तर आपण 4 ऍड करू आणि जर नसेल तर 2च ऍड करू. सामना सुरू ठेवा. आणि पंचांचा निर्णय आला की फिल्डिंग चांगली झालेली आहे, तर 2च धावा असतील. मॅच कंटिन्यू ठेवा. जो असेल निर्णय फायनल तो आम्ही पोहोचवू. तो मॅच कंटिन्यू ठेवा. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये, फिल्डर येतात, लॉंग ऑफ, कॅच पकडता आली नाही. आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि स्कोर कार्ड सध्या सगळीला 2च्या साह्याने बघा 40 आहेत, पण अजून तो बाउंड्रीचा डिसिजन पेंडिंग आहे. तो निर्णय आपण पोहोचवू, पण सध्या सगळीला 40 आहेत. बाउंड्री नसेल तर 40च राहतील, आणि जर असली तर त्यामध्ये 2 आपण वाढवू. ते चेक केलं जातो ना, अजून निर्णय आलेला नाहीये. नेक्स्ट बॉल पॅन वरती टाकलाय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. थँक्यू. चौकार आलेला आणि 3 ओव्हरचा खेळही समाप्त झाला आणि 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आहे आणि तो चौकार असेल, म्हणजे स्कोर कार्ड 46. ड्रिंक्स ब्रेक समाप्त. आपण सामन्याला सुरुवात करूया. आणि जे समीकरण आता राखलं, चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 36. छत्तीस करायचं, 12 चेंडू बाकी. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा आणि सुरुवात करा. 12-36 चे समीकरण या मॅच मध्ये राखले. आणि विनंती असेल की आमचं मुख्य मंच जे आहे त्याच्या राईट साईडला ज्या बाईक पार्क आहेत एंट्री गेट जवळ, प्लीज त्या तिथनं बाजूला काढा. ज्या कोणाच्या असतील प्लीज बाजूला काढा.
12 मध्ये 38 हव्यात असं कन्फर्मेशन आमच्यापर्यंत येतं. प्लॅन मिस. येतो डॉट. बघा अंपायरचं कन्फर्मेशन आमच्यापर्यंत आलंय की त्या 2च धावा दिलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. आता बॉडीवरती बॉल बदलला. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. आणि एक नम्रतेची विनंती आहे आमच्या मुख्य मंचाच्या राईट साईडला बघा प्रेक्षकांना एक विनंती आहे की मुख्य माणसाच्या राईट साईडला ज्या बाईक पार्क आहेत प्लीज, एंट्री गेट जवळ ज्या बाईक पार्क आहेत प्लीज त्या सर्व बाजूला काढायच्या ज्या कोणाच्या असतील. कारण आमच्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती अगदी थोड्याच वेळात होणार आहे. सो प्लीज ज्या कोणाच्या बाईक्स असतील प्लीज बाजूला काढा. बाउंड्री आहे ती बाउंड्री असेल. चौकार आहे बिकॉज प्लेअरचा फर्स्ट इम्पॅक्ट बाउंड्री लाईनचा बाहेर नव्हता. नाही आता समीकरण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चेंडू शिल्लक आहेत येते 10 आणि 10 मध्ये आता 36 करायचं. कारण पहिले 2 चेंडू डॉट आले ते ऑफर मध्ये. 10-36 समीकरण. दहा मध्ये 36 करायचं. ऑन साइडला फटका डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतात. फिल्डिंग थोडी खराब आणि त्या जोरावरती बॉलही निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. चांगलाच फटका आला. एकंदरीत हा बॉल फील्ड व्हायला हवा होता डीप स्क्वेअर लेगला.
पण मिस्टेक झाली त्या जोरावरती 4 मिळतात. आता चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायचं आता 32 धावा. 9-32 समीकरण या मॅच मध्ये राखलंय. दबाव आता बॅटर्स वरती जरूर आहे, बट महत्वाची गोष्ट ही राहिली की दोन चांगले बॅटर्स क्रीज वरती आहेत. सूरज भोईर आणि त्यांचा समवेत रितेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. 9-32 नेक्स्ट बॉल. स्लो बवन कटर टाकला होता, फसवलं आणि रनआउटची शक्यता देखील आहे. आणि दरम्यान रनआउट चा स्वरूपामध्ये धक्का लागला आणखीन एक. न्यू बॅटर राम दरम्यान आता बॅटिंग करण्याकरिता येतात, बट त्यांचा संघ आता फार जास्त अडचणीमध्ये आहे. कारण समीकरण जर आपण पाहिलं या सामन्यामध्ये जे राखले चेंडू शिल्लक येते 8 आणि आता करायचं 32. 8 मध्ये 32 येथे दोन्ही चेंडू मोठे फटके हवे टीम सागावला, तेव्हा जाऊन ही फाईट अंतिम ओव्हर पर्यंत रंगू शकते. नेक्स्ट बॉल पायावरती लाऊड शॉट फिंगर अप आणखीन एक सफलता लेग बिफोर विकेट. रितेश भोईरला देखील जावं लागेल वापस आणि आता अडचणी समस्या फार जास्त वाढलेल्या सागावसाठी, कारण समीकरण आता 7 मध्ये करायचं 32. आणि आता कार्य अवघड झालं. हा सामना पूर्णपणे झुकला. जे मसुबा मानेरे टीमचा बाजूने, कारण आता 7 मध्ये करायचं 32. न्यू बॅटर आता दाखल झालेत. क्रमांक 5 वरती राहुल. सात 32 समीकरण शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. तो देखील फुल टॉस आहे, पण त्याचा तितकासा फायदा घेऊ शकले नाहीये. चांगली फिल्डिंग राखली आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. दरम्यान 82च्या चेज मध्ये 4 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर टीम टोटल आहे 51 आणि रिमेनिंग 6 चेंडू मध्ये आता करायचं 31. चला कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये करायच्यात 31 धावा. 6-31 समीकरण. पहिले सत्र काय जबरदस्त बॅटिंग आपण फर्स्ट इनिंग मध्ये पाकली होती. मानेरे टीम जेव्हा बॅटिंग करत होती तेव्हा फार जबरदस्त कामगिरी. बॅटर तिसरे पंचक राऊंड मध्ये जायचं लवकर. हरेश भोईरने इंडिव्हिज्युअली 18 बनवला. त्यातल्या त्यात आपण पाहिलं विशालने देखील 18 बनवला. चांगली इनिंग्स आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. आणि तसेच बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 33 इंडिव्हिज्युअली बनवला होता. ऋषीने 18 बनवला आणि विशालने 33 इंडिव्हिज्युअली बनवला. आणि या तिन्ही बॅटर्सच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती फर्स्ट इनिंग मध्ये मॅमॅट टोटल उभं केलं टीम जम असोबा मानेरे अगेन्स्ट टीम जय चिरादेव सागाव. आता 6-31 समीकरण. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतोय विकी. 6 मध्ये 31 करायचं. पहिलाच बॉल उडवलाय, फिल्डर नाही येत त्या क्षेत्रामध्ये. बॉल झाले एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकारणे सुरुवात 5 ला हव्यात. 27. बाउंड्रीने सुरुवात जरूर झाली आहे, बट प्रत्येकी बॉल आता बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचा आहे. 5-27 समीकरण या मॅच मध्ये राखले. कार्य अवघड भरपूर. आता फुल लेंथ अपील यस फिंगर अप लेग बिफोर विकेट. सफलता मिळेल आणि या विकेटनी या चेंडूने आता जवळ जवळ डिसाइड केलं की डेफिनेटली या मॅच मध्ये आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना टीम जम असोबा मानेरे टीम नक्कीच पाहायला मिळेल. कारण समीकरण राखलं 4 मध्ये आता करायचं 27.
विकेट मिळाली आणि विकेटने या चेंडूने हे प्री डिसाईड केलंय की या मॅच मध्ये डेफिनेटली आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना टीम माने रेस पाहायला मिळेल. त्यानं 4-27 हे समीकरण 4 षटकार जरी आले तरी सुद्धा टीम माने रेस या क्षणाला बाजी मारेल. 4-27 पगले सत्र. विशालची चांगली बॅटिंग, हरेशची चांगली बॅटिंग, ऋषीची चांगली बॅटिंग, या तिघांच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती 81 बनवण्यात आला आणि 82 डिफेंड करत असताना सुरुवात थोडी कमकुवत झाली. बट देन आपण पाहिलं की जो 2 ओव्हरचा स्पेल विकीचा लागला तो महत्वाचा लागला आणि मागील षटक बॉलर विवेकने देखील चांगली बॉलिंग केली. दॅट्स वाय अगदी सहजरित्या 82 डिफेंड करत असताना आपल्याला टीम मानेरे या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. पुढील जो सामना आहे टीम सापाड आणि पिसवली रेडी राहा. मॅच जशी संपेल फिल्डिंग टीम क्विकली ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. निल्सन मडवी पहिल्या सामन्यामध्ये ऑफ द मार्क देखील झाले नाही आणि या मॅच मध्ये नक्कीच प्रयत्न असेल की चांगला खेळ त्यांचाही आपल्याला पाहायला मिळेल. संजय पाटील यांची 44 रन्सची एक जबरदस्त इनिंग आपण पाहिली. डॉट बॉल येतो आणि आता चेंडू बाकी आहे. शेवटचा एक पूर सारा शुभेच्छा. आता नेक्स्ट मॅच कडे आपण वळूया. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टीम पिसवली आणि त्यांचा अगेन्स्ट सापाड आपल्याला टीम फाईट करताना पाहायला मिळणार आणि जशी सुरुवात होईल त्या मॅचला कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील करंजी काळन सर.